मित्रांनो हा आहे एंट्री गेट, पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. आणि समोरच आपल्या मंदिराची खासियत आहे की भारतीय संस्कृती आणि मॉडर्न आर्किटेक्चरला मिळून हे मंदिर बनवलेलं आहे. तर हे मंदिरच नाही तर बाजूला तुम्हाला गार्डन सुद्धा दिसेल छोटंसं. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉग चॅनल एका ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठं आणि आशियातील 2 नंबरचं ओळखलं जाणारं सर्वात मोठं इस्कॉन टेम्पलमध्ये. तर ते आपल्या जवळच खारघरमध्ये आहे. तर आपल्याला जायला तर खूपच उशीर झाला आहे तिकडे, कारण की ते बनून 2 ते 3 महिने झालेत आणि मी अजूनसुद्धा गेलो नाही, कारण की कामामुळे मला जायला भेटत नव्हतं. पण आज आपण जाणार आहोत तिथे, आम्ही दर्शन वगैरे घेणार आहोत. आणि सकाळ सकाळ एवढी गरमी आहे मित्रांनो, त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ वगैरे बनवायला जमत नाही, कारण घाम वगैरे भरपूर येतो आहे आणि गर्दी वगैरे पण सकाळची असल्यामुळे जास्त ट्रेन वगैरेमध्ये व्हिडिओ बनवायला भेटला नाही. आणि निघालो आहे तर आपण सानपाड्यावरूनच, पण आपण डायरेक्ट खारघरपासून सुरुवात केली ब्लॉग बनवायला. तर आता आपण जाऊया आणि आता आपण खारघर स्टेशनपाशी आहोत. तर इथून आपण आता चालत जाणार आहोत, आपण रिक्षा नाही करणार, कारण की मी आधीपासूनच सांगितलं आहे तुम्हाला की मी चालत जास्त एक्सपिरियन्स घेतो आणि बाईक सध्या आपण वापरत नाही आहे. तिथे रिक्षा वगैरे पण भेटते, पण आपण आता तुम्हाला मी लोकेशन पण सांगेल. तर आता आपण जाऊया पुढे आणि दर्शन घेऊया. मित्रांनो, खरं आहे, देवाचं बोलवणं आल्यावर शिवाय कुठल्याच आपण गोष्टी करू शकत नाही. आणि विचार करा, माझ्या घराच्या इतकं जवळ असताना पण मला यायला जमलं नाही, कारण की कदाचित देवाचं बोलवलं नसेल. पण आज त्याचं बोलवणं आलं आहे, कारण की रात्री अचानक प्लॅन बनला आमचा जायचा, की सकाळी बोललं जाऊया आपण, आणि डायरेक्ट आम्ही सकाळी आता निघालो आहे. तर आता आपण तिकडे जाऊया, दर्शन घेऊया. आणि खूप सुंदर मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवायचं आहे. तर आता आपण स्वतः जाऊया, आपण रील वगैरे पण बनवूया आणि तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन पण देईल आणि कसं यायचं कसं नाही सर्व तुम्हाला दाखवेल. तर लास्टपर्यंत बनवून राहा आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा, कारण की असेच ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. तर चला. A few minutes later. तर मित्रांनो, आपल्याला इथून 40 मिनटं चालायचं आहे आणि 40 मिनटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे. पण मी तर बोलेल तुम्ही रिक्षा वगैरे करून या, किंवा गाडी वगैरे असेल पर्सनल व्हेकल तर ती घेऊन या, किंवा अजून काय आहे 4 व्हीलर वगैरे असेल तर बेस्टच आहे. थंड, कारण की ऊन भरपूर आहे, पूर्ण अवताराचा अवतार व्हायला लागला आहे. आता आपण आहोत उत्सव चौकाजवळ आणि मजाकमध्ये आता झाले, हवा टायर झाले गरमीने, तरी पण चाललं आहे मस्ती करत आता काय. आणि हे खारघरमधलं उत्सव चौक आहे. जर तुम्हाला कुठलं खारघरमध्ये लोकेशन लवकर समजत नसेल ना, आणि कोणाला भेटायचं वगैरे असेल किंवा कोणाला सांगायचं असेल लोकेशन, तर बोलू शकता खारघरमध्ये उत्सव चौक. तर प्रॉपर इथे तुम्हाला कोणी पण आणून सोडेल, कारण की हे मेन लोकेशन आहे इथलं, की जे की पटकन ओळखता येतं की उत्सव चौक बोललं का हा इथे तुम्हाला कोणी पण आणून सोडेल, हे लक्षात ठेवा. तर जाऊया आता पुढे आपण, चला. 2000 years later. तर मित्रांनो, 40 मिनटं चालल्यानंतर आपण आलो आहे शेवटी इस्कॉन मंदिरामध्ये. आणि खूप सुंदर आणि खूप मोठं मंदिर आहे, तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दाखवतो आणि एक हलकासा नजारा बाहेरून पण दाखवतो. तर आता आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो, चला. मित्रांनो, हा आहे एंट्री गेट, पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे आणि समोरच आपलं मंदिर आहे. तर आपण आतमध्ये आता एंट्री मारूया. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये एंट्री मारूया इथून, आणि एंट्री मारल्या तुम्हाला दिसेल समोरच आपलं मंदिर, खूप सुंदर. आणि बाजूला शूज स्टँडसुद्धा आहे, इकडे शूज वगैरे ठेवू आपण आणि नंतर मग पुढे जाऊया. तर मित्रांनो, इकडे शूज ठेवायला स्टँडसुद्धा आहेत, पाहू शकता तुम्ही, आणि खूप मोठं आहे शूज स्टँड वगैरे. तर आता आपण इकडून बाहेर जाऊया, चला. तर मित्रांनो, तुम्हाला मी ठाण्यामधील इस्कॉन दाखवलं, पुण्यामधील इस्कॉन दाखवलं, आता खारघरमध्ये इस्कॉन दाखवते. आणि हे मंदिर सेम वृंदावन मंदिरासारखं आहे. आणि ते आल्यावरती मित्रांनो, पायऱ्यासुद्धा खूप थंड आहेत. आणि पुढे मंदिर एवढं सुंदर आहे ना, की खरंच आपण प्रयत्न करू की आपण वृंदावनला पण जाऊया. आणि सध्या आता आपण इकडचं शूट घेऊ आणि बाजूचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती सुंदर आहे. तर मित्रांनो, हा व्ह्यू बघून पण खूप शांत आणि इकडे बिलकुल गरम नाही होते, पाहू शकता खालती पायऱ्या वगैरे पण पूर्ण थंड आहेत मित्रांनो. तर आता पुढे जाऊया आणि आपण राधाकृष्णाचं दर्शन घेऊया आणि खूप सुंदर आहे, तर दाखवतो, चला. तर मित्रांनो, या मंदिराची खासियत आहे की भारतीय संस्कृती आणि मॉडर्न आर्किटेक्चरला मिळून हे मंदिर बनवलेलं आहे, त्याच्यामुळे हे मंदिर अजूनच सुंदर दिसतं आहे मित्रांनो. खूप सुंदर आहे मित्रांनो, खूप मोठी आणि खूप छान अशी एंट्री बनवलेली आहे. आता पुढे जाऊया आणि मंदिरासमोर आहे आपल्या, तर चला. श्री श्री राधा मदन मोहनजी टेम्पल, हे टेम्पल मित्रांनो पाहू शकता तुम्ही, इथे आपल्या
PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 जानेवारी 2025 या दिवशी इनॉग्रेशन झाले आणि सोबत त्यांच्या देवेंद्र फडणवीससुद्धा होते. तर आता हे मंदिर आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया. तर चला. तर मित्रांनो आता आपण एंट्री घेतो आहे आणि एंट्री घ्यायच्या आधीच मित्रांनो आपल्याला भजनाचा मनमोहक आवाज आपल्या कानी पडतो आहे मित्रांनो. तर आतमध्ये जाऊया आणि भजनाचा पण आनंद घेऊया आपण. चला. आणि इथूनच तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हे मंदिर आहे पण एंट्री आपल्याला या साईडनेच करायची आहे. आपण या साईडने एंट्री करू. आणि मित्रांनो एंट्री करताना एवढं सुंदर दिसतं ना हे मंदिर. साईडने सुद्धा पाहू शकता तुम्ही आणि लोकेशन एकदम भारी आहे मित्रांनो. तर आता आतमध्ये जाऊया आपण. तर मित्रांनो आपण आतमध्ये एंट्री मारली पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर आहे. बाजूचं पहिले तुम्हाला दाखवेल नंतर. आणि सर्वजण इथं बसलेत. बाहेर एवढी गरमी आहे आणि आतमध्ये एवढं थंड वाटते पाहू शकता तुम्ही. किती सुंदर दिसते आतमध्ये. एकदम मन एकदम प्रसन्न होते मित्रांनो पाहिल्यानंतर. तर पुढे पण जाऊया आपण. आणि पुढे तर राधाकृष्ण आहेत मित्रांनो. एवढं सुंदर वाटेल ना तुम्हाला बघितल्यानंतर. हे बघा. तर मित्रांनो पाहू शकता इथे तुम्हाला आपले राम, सीता आणि लक्ष्मण यांचंसुद्धा दर्शन होतं मित्रांनो. खूप सुंदर इथे मंदिर आहे आणि हे तिन्ही बघण्यासारखं मित्रांनो. मंदिर पण खूप सुंदर आहे आणि ह्याचा स्ट्रक्चर पण खूप छान आहे मित्रांनो. इथे सर्वजण बसलेत आरामासाठी. आता थोड्या वेळात आरती पण चालू होईल. आपण आरती पण कव्हर करूया. तर मित्रांनो आता भोग आरतीसाठी सर्व दरवाजे बंद केलेत. आता थोड्या वेळात आरती होईल. मित्रांनो इस्कॉनच्या शांत आणि दिव्य वातावरणामध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवते तुम्ही ऐकू शकता. आणि जो मित्रांनो हरे कृष्ण हरे रामाचे नाव कानावर पडते. खूप शांतता वाटते मित्रांनो पाहू शकता तुम्ही. सर्वजण इथे शांत बसलेत. तर मित्रांनो हे मंदिर आहे आणि इकडे प्रदक्षिणा घालतात पण आता प्रदक्षिणा बंद केली आहे. पण चालू पण करतील थोड्या दिवसात किंवा थोड्या वेळासाठी बंद केली असेल ती. तर आपण जाऊया पुढे. चला. तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण बाहेर जाऊया आणि बाहेरची माहिती दाखवतो आणि मंदिरसुद्धा दाखवतो. आणि ॲक्च्युली 1 वाजता मंदिर बंद होतं आणि 4 वाजता ओपन होतं. सर्व इस्कॉनचं सेम आहे. तर टायमिंग मी तुम्हाला सांगून ठेवलं आहे. तर आता आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो भक्ती म्हणजे काय नक्की इथं आल्यावरच समजतं. खरं आहे. आणि मी पण आल्याला थोडा टेन्शनमध्ये होतो पण आता मी एकदम रिलॅक्स मला एकदम शांत वाटते कारण की
जो निर्णय घेणारा तो तिथे आहे, तो निर्णय घेईल तो घ्यायचा आहे. तर आता आपण टेन्शन फ्री राहूया आणि जाऊया. चला मित्रांनो, हे सर्व पाहू शकता तुम्ही. हे सर्व 8 एकरामध्ये बनवलेलं मंदिर आहे मित्रांनो, आणि खूप सुंदर मंदिर आहे. पाहू शकता तुम्ही हे मंदिर. तर तुम्ही बघितलं असेल आता पूर्ण. आता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी येऊन सुद्धा नक्की बघा. तर हे मंदिरच नाही तर बाजूला तुम्हाला गार्डन सुद्धा दिसेल छोटंसं, जिथे खूप सारी फुलं सुद्धा आहेत मित्रांनो. त्यांना बघून सुद्धा आपलं मन एकदम प्रसन्न होतं. तर मी तर बोलेल नक्की आहे इथे, आणि थोडंसं मन रिलॅक्स होईल तुमचं मन जरी शांत झालं तरी भरपूर विचार तुम्ही पुढे करू शकता. कारण की जर आपलं मन डिस्टर्ब असेल तर पुढे काहीच होऊ शकत नाही. याचा विचार करून तुम्ही सर्व करा मित्रांनो. माझ्या मागे एक मुलगा बसला होता आणि तो अचानक रडायला लागला. प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही दुःख असतं मित्रांनो. असं नाही की प्रत्येकजण सुखी आहेत किंवा प्रत्येकजण दुःखी असं नाही, पण काही ना काही प्रॉब्लेम असतेच मित्रांनो. तर आता त्या बिचाऱ्याचं जे दुःख असेल ते नीट होऊ दे. ते जगात जेवढे मनुष्य आहे पूर्णालाच दुःखी करू नको देवा. जे काय असेल सगळ्यांचं दुःख नीट कर, सगळ्यांचे प्रॉब्लेम नीट कर. मी तर एवढीच प्रार्थना करेल. आणि अजून काय बोलू शकतो बिचाऱ्याला, असं म्हणजे त्यालाच नाही कोणालाच रडू देऊ नको, कारण की भरपूर त्रास होतो नंतर रडल्यानंतर. आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो, आता मंदिर बंद झालेलं आहे आणि जाताना माझी जी मानसिक स्थिती होती थोडीशी हललेली, ती आता एकदम स्टेबल आहे. हीच आपल्या भक्तीची पॉवर आहे. तर मी तर आता जाईल घरी. तर तुम्ही पण या नक्की, दर्शन घ्या. आणि 1 ते 4 बंद असतं मंदिर. तर जाऊया आपण. तर चला, गणपती बाप्पा मोरया, राधे राधे, हरे कृष्ण. चला. तर मित्रांनो, आता थोडंसं गरमी पण वाढली, त्यामुळे आपण लिंबू पाणी पितो. इथं मंदिराच्या बाजूलाच लिंबू पाणी वगैरे, आईस्क्रीम वगैरे पण आहे. पण आईस्क्रीम नाही खात, त्यावर सर्दी लगेच होती, म्हणून आपण लिंबू पाणी पितो आहे. तर उन्हाची बाटली वगैरे ठेवा सोबत पाण्याची, किंवा उसाचा रस किंवा लिंबू सरबत पीत राहा. तर आता पुढचा सोबत आपण चालू करू. चला.